केलं आपण निषेध करत आहे, काय सांगाल, काय प्रतिक्रिया? याच्यावर सांगायचं म्हणजे एक जे 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी सर्व आमची कृती समितीनं संप पुकारलेला होता. त्या संपाच्या नंतर आमच्या कर्मचाऱ्यांना रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून महावितरणचं प्रायव्हेटेशन आणि कर्मचाऱ्यावर 9 आणि 10 तारखेला संपामध्ये सहभाग झाल्यामुळं त्यांचे ॲब्सेंट आणि त्यांचे पगार कापण्यात आलेले आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त महावितरणमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करा. त्याच्यानंतर आमचं सानुग्रह अनुदान जे आहे ते मागच्या दिवाळी याच्यापासून रोखल्या गेलेलं आहे. तर आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान द्या, अशा अनेक आमच्या मागण्या आहेत. म्हणजे तुमचं पाऊल काय असणार आहे? याच्या पुढे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल आमच्या कृती समितीतर्फे. आज संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या सर्व अधिकारी कर्मचारी मिळून 16 संघटना आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व विद्युत भवन कार्यालयांसमोर आंदोलन केलेलं आहे. आणि हे जे आंदोलन आहे यातल्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या 6 मागण्या आहेत. तर सर्वात प्रथम महत्त्वाची मागणी म्हणजे सानुग्रह अनुदान जे दिवाळीला देण्यात येतं कंपनीतर्फे, तर ते मागील वर्षी देण्यात आलं नाही. आणि त्यासाठी MD स्तरावर मीटिंग झाली आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं की तुम्ही जी महावितरणची 100% वसुली आहे ती करून दाखवा आणि नंतरच आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ. परंतु नंतर पुन्हा बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 100% वसुली जी महावितरणची आहे ती अचीव केलेली आहे महाराष्ट्रभर. आणि तरीसुद्धा प्रशासन सानुग्रह अनुदानावर काहीच बोलायला तयार नाही. आणि ही एक प्रमुख मागणी आहे की यापुढे जे दिवाळी येणार आहे त्यावेळेस देखील सानुग्रह अनुदान देण्यात यावे. मागच्या वर्षीची आणि ह्या वर्षीची दोन्ही मिळून एकत्रितपणे देणे बंधनकारक आहे. जे बोनस ॲक्टनुसार कर्मचाऱ्यांना बोनस हे मिळणं बंधनकारक आहे. तर त्यासाठी हे आंदोलन होत आहे. तसेच जे 329 सबस्टेशन खाजगीकरण करण्यात आले ते खाजगीकरण होऊ नये. त्यानंतर महावितरणची जे रिस्ट्रक्चरिंग जे करण्यात आली आहे ते अतिशय चुकीचं करण्यात आलेलं आहे. त्याचा देखील विरोध सर्व संघटना मिळून या ठिकाणी करत आहे. आणि मागे जे आम्ही 9 ऑक्टोबर रोजी संप करण्यात आलेला होता त्या संपाच्या वेळेस आमचा 1 दिवसीय संप होता, परंतु 2 दिवसाचं संप म्हणून 2 दिवसाचा पगार कापण्यात आला. तर तो पुन्हा जो 1 दिवसाचा पगार आहे तो वापस देण्यात यावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी ही देखील प्रमुख मागणी आहे. तर यासाठी इथून पुढे आमच्या ज्या केंद्रीय स्तरावरचे जे संघटनांचे आदेश येतील त्याप्रमाणे समोरचं आमचं आंदोलनाची दिशा ठरणार आहे.